मेरा नाम काथुआ रायन है। मेरे 2 भाई और 1 बहन है। गलत आदमी को बुलाया है। स्मार्टर देन आई थॉट। कहाँ जाएगा दबोच लेंगे। ऐसे आदमी को छेड़ना नहीं चाहिए, और छेड़ो तो मार दो। तरी कोपऱ्यात धूळ खात बसलेलं असतं. कळतंय ना? ऍक्च्युली नाही मॅम, आपण देवांश बद्दल बोलत होतो ना, मध्येच टॉय वगैरे मला नाही कळलं. देवा, का या अशा मूर्ख लोकांना तू माझ्याच आयुष्यात पाठवतोस? ते पहिलं जुनं खेळणं म्हणजे सई. तिला देवांच्या आयुष्यातून काढून तुला एंट्री मारायची नवीन खेळणं म्हणून. तुला त्याच्या आयुष्यात स्वतःची जागा निर्माण करायची आणि या सईला त्याच्या आयुष्यातून आउट करायचंय. कळलं? येस बॉस. एक मिनिट. मी सांगणार आता कुठला कलर चांगला आहे. ओके, हा व्हाईट कलर उत्तम आहे आणि हा वहिनीला सुद्धा आवडतो, गॅरंटी के साथ. हा छान दिसतो. हा, तुझा ना चॉईस अजिबात चांगला नाहीये. वहिनीचा चॉईस ना मला तुझ्यापेक्षा जास्त चांगला माहितीये, बिकॉज ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. येस येस. रिया, कसं आहे, तू तुझी बेस्ट फ्रेंड जरी असली ना तरी मी तिचा ब्रो आहे. आणि या घरामध्ये वहिनीला माझ्यापेक्षा चांगलं कोणीच ओळखत नाही. ओके, सो व्हाईट इज डन. प्लीज फेकू नकोस ना तू. अरे, फेकण्याचं काय त्यामध्ये? तुला काय माहित तिला कुठला कलर आवडतो ते? हो, बहिणीला व्हाईट कलरच आवडतो. कारण मी लास्ट वीकच व्हाईट कलरचं टी शर्ट घातलं होतं. आणि बाय द वे रिया, मला बहिणीने कॉम्प्लिमेंट दिली होती, हँडसम दिसतोस म्हणून. हो की नाही बाबा? सईला खरंच व्हाईट कलर खूप आवडतो का? गॅरंटी. अरे दादा, तू याचं काय ऐकतोयस? हा ना उगाच वहिनी समोर गेला असणार आहे मी कसा दिसतोय वगैरे विचारायला. मग वहिनी याला बोलली असेल की अरे छान दिसतोयस, हँडसम दिसतोयस, असंच आपलं उगाच. असं तसं काही नाही बोलल्या. आणि पहिली गोष्ट, वहिनी कधीच खोटं बोलत नाही, ती खरं बोलते. एक मिनिट बाजूला वा, बाजूला वा. चल बाजूला होतो प्लीज इकडे. प्लीज बाजूला वा. बाजूला हो. देवा, तू हे घाल, हे बघ, खूप छान दिसेल तुला आणि सईला पण नक्की आवडेल. मी सांगते ना, अरे सासू आहे तिची, मला माहितीये ना. बघतेस ना काय अक्कल आहे आमच्या बहिणीची. जिथे हिने देवांसाठी मॅचिंग बायको शोधायला हवी, तिथे देवांसाठी मॅचिंग शर्ट शोधते. वाह. तरी मी दादाला तेव्हा म्हणत होते, कशाला हिच्याशी लग्न करतोयस? नाही, दादाने पण ना शोधून आणली ही बायको. इतकी वर्ष झाली हिला या घरात, पण नाही, अजूनही तशीच मिडल क्लासच आहे. स्वतःला जोडीदार म्हणून सईला घेऊन आली. मी बाई एकटी घरात काय करू? मिडल क्लास, अजून एक मिडल क्लास नको का? असं करून दुसरी मिडल क्लास घरात आणून ठेवली माझ्या डोक्यावर. या दोन्ही मिडल क्लास बायका मिळून ना माझ्या डोक्याचा भाजीपाला करतात. खरंच. तेव्हा जानकीचा चॉईस परफेक्ट आहे. अरे माझ्याकडे बघ ना. दादा, हा खूप छान दिसतोय, हाच घालतो. वहिनीला सुद्धा खूप आवडेल. आता काय, हायकोर्टने म्हटल्यावरती आता ऐकावंच लागेल. बाप्पा, तुझ्या कृपेने माझ्या आणि देवांश सरांमधले सगळे गैरसमज आता दूर झालेत. त्यांच्या साथीने माझं अख्खं आयुष्य मला आता आनंदाने काढायचंय. तुझे आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी राहते. देवा,
माझ्या लेकीला मोठ्या संकटातून वाचवलेस तू. तुझे आभार मानावे तितके कमी आहेत. ती आता तिच्या सासरी निघाली. तिचा संसार सुखाचा कर. बाप्पा, तू मला देवाण सरांसारखा पती दिलास. यासाठी मी तुझी कायम ऋणी राहीन. पुढचे 7 जन्म आमच्या या जोडीला कोणाचीही नजर लागायला नको. तुझं आमच्यावर कायम लक्ष असू दे. औक्षवंत हो बाळा. तुम्ही आतापर्यंत तू अनेक कठीण प्रसंगांना तोंड दिलेस तुझ्या वैवाहिक आयुष्यात. पण एक गोष्ट लक्षात घे, तुझी परीक्षा अजून संपलेली नाहीये. त्यामुळे तुला सतर्क राहावं लागेल. आतापर्यंत अनेक गोष्टींना तू ज्या खंबीरपणे तोंड दिलेस तशीच खंबीर. गुरुजी असं का बोलताय? म्हणजे काही संकट वगैरे येणार आहे का? संकट तर येतच राहतात, परंतु एक गोष्ट आहे, तुझा नवरा तुझी कायम साथ देणार आहे. त्यामुळे तुला चिंता करायची काहीच गरज नाही. सई, मी जरा आले. हा, आईंचा फोन. हा आई, बोला. हॅलो. हॅलो सई. हॅलो आई, 1 मिनिट. तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो. हा, आता बोला. अगं कुठेस तू? इथे घरी सगळे तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेत. रिया आणि ओमी तर इतके एक्साइटेड आहेत की काय सांगू तुला. हे पण तुझी वाट बघताय. आणि मी तर तुला सारखी सांगत होते, घरी ये घरी ये. पण इथे सगळ्यात एक्साइटेड कोण आहे माहिती का? तुझा नवरा. त्याला असं झालंय काय करू आणि काय नको. आई, मला पण एकदा तुम्हा सगळ्यांना कधी भेटते ना असं झालंय. हो ना ग बाळा. देव खरंच आपल्या सगळ्यांची परीक्षा बघत होता. पण या सगळ्यातून तू मात्र अगदी तावून सुलाखून बाहेर निघालीस. तू घरी येतेस याचा आनंद तर आहेच, पण तू मानाने घरी येतेस याचा जास्त आनंद आहे बाळा. तू लवकर ये. बरं, तुझी सगळी तयारी झाली आहे ना? हो आई, बॅग भरून ठेवलीये मी. आता मी आणि आई ना आम्ही देवळात आलोय. मग घरी गेल्यावर देवाण सर आले ना की मी लगेच निघेन. देवांश निघाला सुद्धा. तू ये लवकर. तुला बघायला आम्ही सगळे आतुर झालोत बाळा. लवकर ये. आणि बाकीचं आपण तू आल्यावर बोलूया. हो आई, ठीक आहे. मी ठेवते आता. अच्छा. फुल विकत घे ना ग. फुल विकत घेऊ? अगं पण मी आत्ताच देवळातनं दर्शन घेऊन आले. मग तुझ्या केसात बांध ना. तसंही प्रत्येक माणसात देव असतोच ना. किती छान बोलतेस ग तू. कोणी शिकवलं तुला असं बोलायला? माझ्या आईने. आपल्या आया ना अशाच असतात. आपल्याला प्रत्येक वेळेस छान छान गोष्टी शिकवत असतात.
हे मामा हे बघ हा फोटो बघ. या फोटोमध्ये तू ताईला कडेवर घेतलं होतंस आणि मला नाही, म्हणून मी गाल फुगवून बसलोय. हो, आणि नंतर तुला उचलून घेतलं नाही म्हणून भोकाड पासून रडत बसला होता. तुम्ही तुला आणि अंजलीला दोघांना किती आईस्क्रीम खायला गेलो. मी लहानपणी ताईशी किती भांडायचो ना. एक नंबरचा भांडकुदळ होता. आणि अंजली हत्ती सई मात्र अगदी गुणाची, एकदम समजूतदार लहानपणापासूनच. आत येऊ का? अरे देवांशराव, या ना या, विचारताय काय? तुमचंच घर आहे. या या बस बस. नमस्कार. मी पाणी आणतो. नाही काहीच नको. सरबत? नाही सरबत पण नको. तर चहा कॉफी? नाही चहा पण नकोच. अहो मग सरबत तरी घ्या. नाही 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 सिरियसली सध्या काहीच खायची इच्छा होत नाहीये. इट्स ओके. थँक्यू सो मच. तुमचं म्हणजे अगदी सई सारखं आहे बघा. म्हणजे मला कळलं. हो, ती देखील आज अगदी तहान भूक विसरली. तुम्हाला जेव्हा भेटेल ना तेव्हा तिची तहान भूक परत येईल. नाही नाही तसं काही नाही. वरून तू बैस ना. अभ्यास वगैरे कसा सुरू आहे? माझा अभ्यास छानच सुरू आहे. नाही काही कधी लागलं तर बिंदास सांग. हो हो. जिजू काय झालं? कोणाला शोधताय? हा, अरे त्यांची सासू कुठं दिसत नाहीये, तिला शोधताय. नाही नाही सई बघा, तुमच्या बायकोला आधी कुठे लपून नाही ठेवलेली. ती आणि ताई देवळात गेल्या, येतीलच एवढ्या. ओके ओके ओके. जिजू तोवर तुम्ही हे फोटोज बघा ना ताईचे. वाव. हॅलो मी या सई आहेत. जीवात ओळखू येत नाहीये. लहानपणी सई एकदम गोड दिसायची. वाव सो क्यूट. इफ यू गाइस डोंट माइंड मी याचे काही फोटोज काढू शकतो का? परवानगी कसली घेताय? काढा की फोटो. थँक्यू. पण तुम्ही काय करणार आहे फोटोज? मी या फोटोचा एक कोलाज करणार आणि आमच्या बेडरूम मध्ये लावणार. सईंना सरप्राईज. आय एम शुअर त्यांना खूप आवडेल. छान आयडिया आहे. अगो बाई, जावई बापू. ऐक अरे देवा, सॉरी हा. हे जरा पायाला लागले ना. कसे आहात? मी बरं. हो ना. काय झालं तुमच्या पायाला? अहो मलाच मेलीला इतकी कामं करावी लागतात घरात. काय होणार? दुखावलाय जरा. ऐक काळजी घे. सई, सई, सई. ताई, तू हे फुल विकत घेतलं ना तर बाप्पा तुझे सगळे इच्छा पूर्ण करेन. ताई प्लीज घे ना फुलं. बर घेते. हे घे आणि बाकीचे तुला खाऊसाठी ठेव. थँक्यू ताई. वेलकम. हे गुलाबाचं फूल मी देवांश सरांना माझ्या केसात माळायला सांगेन. सई, ओ दादा,
तुम्ही माझ्या मुलीला बघितलंय का? जांभळ्या कलरची साडी नेसली बघा, वांगी कलर असतो ना. नाही नाही साई, बचत पुराणात काहीच होणार नाही. थोडं थोडं फक्त सांग. साई फोन उचल ना बाळा. फोन घे. हा दुसऱ्या कोणत्या तरी गाडीत टाक. ओके. आणि अंकी तुझ्या जवळ ठेव. नंतर मी काय करायचं सांगतो. चला कामाला लागा. सई बाळा बाळा थोडा वेळ फक्त तुला शुद्ध नाही येणार. थोडा वेळ. ताईचा फोन. हा ताई बोल. हॅलो हॅलो मधू. अगं देवांशराव केव्हा ते येऊन बसले, तुमची वाट बघतायत. कुठं राहिलात तुम्ही? सई सई आली आहे का तिकडे? अगं ती तुझ्या बरोबरच गेली होती ना. होती. अरे पण काय ताई, अरे सगळं ठीक आहे ना? मामा काय झालं? ताईचा फोन आहे. ताई तिच्याबरोबर होती सवय, पण आत्ता नाहीये. तिला शोधताय. मी बोलू का आईची? बघा. हा आई काय झालंय? जावई बापू बघा ना, आता सई थोड्या वेळापूर्वी माझ्या सोबत होती अहो, पण अचानक कुठे गेली मला काहीच कळलं नाही. आणि मी फोन करते तर उचलत नाहीये. एक मिनिट, तिकडे आजूबाजूला नीट शोधलं का तुम्ही? तिथेच असेल कुठेतरी आसपास. मी सगळीकडे शोधलं, सगळ्यांना विचारते, पण कुठेच दिसत नाहीये. ओके आई रिलॅक्स. तुम्ही प्लीज काळजी करू नका. तुम्ही देवळात आहात ना? मी आलोच. लवकर या. आपण भेटून बोलूया. ओके. रिलॅक्स. चला, या बॉबकटवाल्या बाईने काहीतरी डोकं लावलं म्हणायचं. या सईचं काय लोणचं घालायचं ते घाल, पण माझ्या लेकीला तुझ्या घरची सून करून घे ग बाई. देवांशराव काय झालंय? मामा आता मला काहीच एक्सप्लेन नाही करता येणार. मला आता निघावं लागेल. मी सगळं सांगतो. रिलॅक्स. काही असं झालं नाहीये. मी फोन करतो. सी यू बाय. ताई 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 जरा थांबा ना. ताई
तुम्ही माझ्या मुलीला बघितले का? जांभळ्या कलरची साडी नेसली ती. इथे नाही का आम्ही दोघी नमस्कार नाही पाहिलं नाही पाहिलं. देवा, माझी सई कुठं गेली असेल? माझा जीव खूप घाबरा होतोय. कुठं असेल माझी सई? आई आई काय 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 झालं? जावे बापू, बघा ना, सई अचानक कुठे गेली मला कळलंच नाही. अहो एक मिनिट, म्हणजे फोन लागत नाही का त्यांचा? अजून पण बंद आहे? हो ना, मी खूप वेळा प्रयत्न केला पण लागला नाही. नाही म्हणजे सई अशी न सांगता जाणाऱ्यातली नाही. अहो मला काही सुचे ना. हो आई रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. मी आलोय ना, आपण बघू काय करता येईल ते. डोंट वरी, मी फोन ट्राय करतो. सईनचा मेसेज, त्यांनी मला त्यांचं लाईव्ह लोकेशन का पाठवलंय? कुठल्या अडचणीत तर नाही येत नाही या? काय झालं जावई बापू? काही नाही आई, तुम्ही शांत व्हा. तुम्ही अजिबात पॅनिक होऊ नका. रिलॅक्स. तुम्ही आणि घरी जा आता. मी सईंना घेऊन घरी येतो लवकरात लवकर. ओके जावई बापू, पण मला ना असं वाटतं काहीतरी गडबड आहे. सई संकटात तर नसेल ना? नाही मी आहे ना, माझ्यावर विश्वास आहे ना तुम्हाला. रिलॅक्स. मी त्यांना सुखरूप घरी घेऊन येईन. तुम्ही अजिबात चिंता करू नका. ओके तुम्ही घरी जा आणि आराम करा. ओके मी आलोच. रिलॅक्स.